ब्लाऊज शिवताना जेव्हा तुम्ही स्लीव्ज अटॅच करता तेव्हा स्लीव्ज एका साईडून जास्त होते आणि एका साईडून कमी पडते का, किंवा दोन्ही साईडून जास्त होते दोन्ही साईडून कमी पडते, असे प्रॉब्लेम येत आहेत का? आणि आतल्या बाजूला जिथे आपण स्लीव जॉईन केलेली असते तिथे हा जॉईंट एकसारखा येत नाही, खालतीवरती जॉईंट होतोय, असे प्रॉब्लेम येत आहेत का? तर हे प्रॉब्लेम कशामुळे येतात? तर हे प्रॉब्लेम तुमच्या स्लीव्ज कटिंगमुळे येतात. तर आज मी तुम्हाला बेसिक स्लीव्ज कशी कट करायची आहे हे दाखवणार आहे आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची आहे हे पण सांगणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की हा आपला बॉडीचा शेप आहे. जशी तुमची चेस्ट साईज वाढत जाणार आहे तसं तुमचा आर्महोल डाऊनचा मार्क वाढत जाणार आहे आणि आर्महोल डाऊनचा मार्क वाढला की तुमची स्लीवची कॅप हाईटही वाढत जाणार आहे. म्हणजे जशी चेस्ट साईज वाढणार आहे तसे तुमची स्लीवची कॅप हाईट वाढणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी स्लीव्ज डाऊनचा चार्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्लीवची कॅप हाईट किती घ्यायची आहे हे समजणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की 28 to 35.75 पर्यंत तुम्हाला 3 इंच डाऊन जायचं आहे. म्हणजे 28 पासून 36च्या आतमधली चेस्ट असेल तर तुम्हाला 3 इंच डाऊन जायचं आहे. तसंच 36 to 44.75 असेल तर तुम्हाला 3.5 इंच डाऊन जायचं आहे. म्हणजे 36 पासून तुम्हाला 45च्या आतमध्ये चेस्ट साईज असेल तर 3.5 इंच डाऊन जायचं आहे. 45च्या प्लस असेल तर तुम्हाला 3.75 डाऊन जायचं आहे. म्हणजे 45च्या पुढे असेल तर तुम्हाला 3.75 डाऊन जायचं आहे. 40 साईजच्या पुढे ज्यांचा आर्महोल खूप जास्त आहे किंवा दंडघेर खूप जास्त आहे तिथे तुम्ही 4 इंच कॅप हाईट घेऊ शकता. इथे तुम्हाला फ्रंट पार्टचा आर्महोल मोजून घ्यायचा आहे. 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून तुम्हाला फ्रंट पार्टचा आर्महोल मोजून घ्यायचा आहे. कारण हे जे आपण आर्महोल मोजतो हे आपल्याला स्लीव्ज कटिंगमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे हे आर्महोल असे तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. फ्रंटचा आर्महोल आहे 9.5 इंच आणि 1 लाईन. तशाच पद्धतीने 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून बॅकचा आर्महोल देखील आपल्याला मोजून घ्यायचा आहे. बॅकचा आर्महोल आहे 10.25 आणि 1 लाईन.